आपण देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी सटले सर सायलेंट आवाजामध्ये नाही द्या थोडी. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. सत्य अहिंसा या मार्गाने चला असे सांगणारे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन बाबांच्या हस्ते संपन्न. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन. तो जीवन दिले मातीला गंधाचे दलिताच्या दीपा प्रणाम तुझ विश्वाचे या दोन महान विभूतींच्या प्रतिमेचं पूजन स्वानंद सुख निवासी स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंदजी महाराज श्रीमान काळे सर प्राचार्य घरगिणे सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण सर्वजण एका ज्ञान पर्वाच्या प्रकाशात अवतीर्ण झालो आहोत. अथ स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या मच्छिंद्रनाथ संस्थानचे पीठाचार्य प्रातस्मरणीय स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंदजी महाराज आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी. तसेच प्रमुख अतिथी म्हणून या संस्थेचे सचिव श्रीमान काळे सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान संचालक श्रीमान डंडोरे सर आणि प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय घरगिणे सर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतील. या सर्व मान्यवरांनी आपापली पदे या ठिकाणी स्वीकारलेली आहेत. त्यांचं विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आदरणीय प्राचार्य श्रीमान घरगिणे सर आणि सचिव श्रीमान काळे सर, संचालक डंडोरे सर या तीनही मान्यवरांना एक अतिशय नम्रतेची विनंती करतो. आपण स्वानंद सुख निवासी प्रातस्मरणीय स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या समाधीला आपण त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा. सचिव श्रीमान काळे सर आणि डंडोरे सर, प्राचार्य श्रीमान घरगिणे सर, आपणास एक अतिशय नम्रतेची विनंती. ज्यांनी या परिसरामध्ये अध्यात्माची वेल रुजवून आपल्या सर्वांना अध्यात्माचे ज्यांनी धडे दिलेले आहेत ते स्वानंद सुख निवासी प्रातस्मरणीय स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी या ठिकाणी आपण बसून घ्यायचंय. परिसरातून आलेल्या सर्व पालकांनी. विद्यार्थी बांधवांनो, आपण शांतता राखायची. समोर लक्ष द्या. तेजस तिथे. आरंभ सांगता पुनश्च हरिओम. 4 ऑक्टोबर 2019 स्वामी निगमानंदजी महाराज व पार्थिव झाले. असीम त्याग ब्रह्मचार्याचे आयुष्यभर पालन केलेले बाबा, व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, शुद्ध शाकाहार, कीर्तन, भजन, जागर हरिजागर, नामसप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, राजकारण्याप्रती समदृष्टी, जात धर्म शिक्षण इत्यादी सर्वांगाने डिमगाव मच्छिंद्रनाथ गडावर आपण अमीट ठसा उमटवून आपल्या हातच्या शुभ कार्याची सांगता हरिभक्तपरायण स्वामी जनार्दन महाराज यांच्या सुयोग्य हाती सोपवून त्या सांगतेतच आरंभही आहे. ज्यांनी आपल्या अथक परिश्रमाने तपस्येच्या जोरावर त्यागरूपी संयमाचे घाट बांधून बोधरूपी ज्ञानाची इमारत बांधून तुम्हा आम्हा सर्वांना एक आदर्श कर्तव्य करण्याची बुद्धी दिली. ज्ञान, विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून एक आदर्श समाज रचना ज्यांनी निर्माण केली. मानवातील मानवाची दिव्य अनुभूती ज्यांनी मिळवून दिली, त्या खांबाचे आपण एक एक दगड आहात.
आणि मग या दगडावर काय लिहावायचं आहे ते तुम्ही भविष्य काळात ठरवणार आहात. कारण आपल्या सर्वांना महान मानवतेचा स्पर्श लाभलेले आपण विद्यार्थी आहात. उद्याच्या भारताचं नवीन स्वप्न साकारण्यासाठी तुम्हाला या ठिकाणून एक ज्ञानाची शिदोरी या ठिकाणावरून घेऊन जायची आहे. म्हणून चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पडवावा, नच सागर आम्ही हो. यासाठी सदैव वीरांचे स्मरण, साहसी कथा, महात्म्यांच्या विचारांचे गुणगान, सदैव सत्याची खास, असत्याशी कधी तडजोड न करता पाठीचा ताट कणा ठेवून डिगवानंद विद्यालयाची शान व मान दंडक ठरवून तुम्हा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने मनभरून शुभेच्छा देतो. यानंतर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या मच्छिंद्रनाथ संस्थानचे पीठाचार्य प्रातस्मरणीय स्वामी जनार्दन महाराज, गुरु डिगमानंदजी महाराज यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान गर्गिणे सर आणि सचिव श्रीमान काळे सर यांना मी विनंती करतो, आपण हरिभक्त परायण स्वामी जनार्दन महाराज, गुरु डिगमानंदजी महाराज यांचं आपण या ठिकाणी यथोचित त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. मी बाबांना विनंती करतो, आपण हा यथोचित सन्मान आमच्या डिगमानंद शैक्षणिक संकुलाच्या वतीनं या ठिकाणी आपण स्वीकारावा. स्वामी जनार्दन महाराजांसारख्या विभूतीबद्दल तुकोबांनी केलेलं भाष्य आमच्या मनाचा ठाव घेतं आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. मंडळी, माता पिता जेव्हा चंदन स्पर्श होतात तेव्हा केवळ उगारणं हाच धर्म उरतो आणि मग गंधावलेल्या अनुभूतीतून संस्कार शिल्प साकारलं जातं. स्वामी जनार्दन महाराज, गुरु डिगमानंदजी महाराज यांच्या पवनी ही चंदनगंध पसरवित आहे. ते वाट कृपेची करी, तू ते दिशा स्नेहाची धरी, तू जीवातळी अंतरी तुझी वापला, कृपेची नवचैतन्यदायी वाट ज्या अंतकरणातून स्नेहाची सजग दिशा कुणये, हे हृदयीचे ते हृदय नवनाथ निर्माण करते ते संत हृदय. या ठिकाणी हरिभक्त परायण स्वामी जनार्दन महाराज, गुरु डिगमानंदजी महाराज यांचं डिगमानंद शैक्षणिक संकुलाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान झालेला आहे. आपण सर्वांनी यानंतर या मच्छिंद्रनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव श्रीमान काळे सर यांचं स्वागत. आपल्या श्री डिगमानंद विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय केंद्रे सर आणि तिथे एजी सर त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. मी आदरणीय सचिव श्रीमान काळे सर यांना विनंती करतो, आपण आमच्या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं हा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. एक सुरेश भटांची गझल मला या ठिकाणी आवर्जून काळे सरांच्या बाबतीत सांगावीशी वाटते. जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे अमृताची रोपटे रुजवून गेलो. या डिगमानंद विद्यालयाच्या स्थापनेमध्ये काळे सरांचं एक फार मोठं योगदान आहे. त्यांचं संस्थेच्या वतीनं हा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर मी डिगमानंद विद्यालयाचे नवनिर्वाचित संचालक आणि आपल्या डिगमानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी वरिष्ठ लिपिक, एक शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय ननवरे सर यांचं स्वागत. प्राध्यापक इंदलकर सर आणि प्राध्यापक सानप सर संयुक्तरित्या त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. मी नवनिर्वाचित संचालक श्रीमान ननवरे सर यांना विनंती करतो, आपण आमच्या विद्यालयाच्या वतीनं हा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मंगलमय अनमोल क्षणाला अभिवादन करण्याला मनपुलकित हे स्वागताला अथ स्वागतम सुस्वागतम. अतिशय प्रसन्नमय अशा वातावरणामध्ये 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत असताना एक मनामध्ये अतीव आनंद त्या ठिकाणी होत आहे. आदरणीय नन्होरे सर यांचं स्वागत, प्राध्यापक इंदलकर सर
आणि सानप सर त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. त्यानंतर प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, एक कुशल संघटक आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते श्रीमान घरगणे सर यांचं स्वागत स्वामी सर आणि कल्याण सर त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. मी आदरणीय प्राचार्य श्रीमान घरगणे सर यांना विनंती करतो, आपण आमच्या दिग्बानंद शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आपण हा यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. स्वामी सर आणि कल्याण सर त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे ते तिकडे आहेत, तुम्ही त्यांचं स्वागत करू शकता. स्वामी सर या ठिकाणी आलेले आहेत. स्वागताचा सोहळा हा मनोमिलनाचा हा आगळा, आनंद सोहळा हा स्वागतम सुस्वागतम. स्वामी सर एक फोटो घ्या तुमचा त्यांच्या बरोबर. एक या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपला सांस्कृतिक कार्यक्रम असल्या कारणानं आम्हाला सर्वांचं स्वागत करणं या ठिकाणी शक्य नाही. निमगाव माईंबा लमणतांडा नंबर 1, लमणतांडा नंबर 2, फुलसांगली, हाजीपूर, गाजीपूर, शास्त्रीनगर, जोडवाडी, नारायणवाडी, भगवाननगर, बातोरी, तिंतरवडी, वडाचीवाडी, नांदेवाली, खंडोबा वस्ती, राडेसांगवी, खालापुरी, आरवी, तसेच विविध वरंगलवाडी आणि आनंदवाडी या पंचक्रोशीतून आलेले सर्व आमचे पालक वर्ग आणि या शाळेवरती प्रेम करणारे सर्व विद्यार्थी, आजी माजी, तसेच आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान करण्याचं काम करत असणारे, त्यांचं सारथ्य करत असणारे आमचे ढाकणे मामा, बंटी भोसले, दिगंबररावजी जरांगे, तसेच बर्गे मामा आणि या ठिकाणी सर्व पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. माऊलींच्या भाषेत सांगायचं जर झालं तर साचानी मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लो अमृताचे आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा दिग्बानंद शैक्षणिक संकुलाच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर मी केळगेंद्र सरांना विनंती करतो, आपण आपल्या पुढील कार्यक्रमाची जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारायची. या ठिकाणी कवायत सादर होणार आहे. परेड खडे, खड्या